महाराष्ट्र देशा आमुचा महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा आमुचा महाराष्ट्र देशा, हो महाराष्ट्र देशा आमुचा महाराष्ट्र देशा. आनंद वन भुवन तु भूवरी, आनंद वन भुवन तु भूवरी, भूषवी भारत वर्षा महाराष्ट्र देशा आमुचा महाराष्ट्र देशा. गीता गाथा तुझी मराठी, गीता गाथा तुझी मराठी, अखंड नाचे तुझी ओठी, अखंड नाचे तुझी ओठी. संत पंत तंतांची शाहिरी, प्रतिभा झिजवी तुझी दारी, प्रतिभा झिजवी तुझी दारी. दीपवी अमृता सुखवी सकला, दीपवी अमृता सुखवी सकला, तुझी मराठी भाषा, तुझी मराठी भाषा. महाराष्ट्र देशा आमुचा महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या एवढ्या चांगल्या शुभेच्छा तुम्हाला कोणीही देणार नाही. नंदेश उमपकडून मी जाणून घेणार आहे महाराष्ट्राची गाथा, आणि महाराष्ट्राची गाथा उंच, महाराष्ट्राच्या गाथेचा झेंडा उंच फडकवणारे लोकशाहीर, लोककलाकार, त्यांची काय अवस्था आहे या विषयावर मी चर्चा करणार आहे. पण सगळ्यात पहिला मुद्दा, नंदेशजी आपलं खूप खूप स्वागत. मी तुमचं स्वागत करण्यावर आम्ही काही हे नाही आहे, पण हे गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा अंगावर रोमांच उभं राहतं. तुमचा आवाज, त्यातले शब्द, ही काय कला आहे? म्हणजे की महाराष्ट्राची गाथा तुम्हाला शब्दातून कशी जाणवते? तुमचं असेल, बाबांचं असेल, अमर शेख यांचं असेल, तर महाराष्ट्र कसा कळला गाण्यातून, शाळेतून तुम्हाला कसा कळतं महाराष्ट्र? मला एक सांगतो की आपलं जे वाङ्मय आहे, आपली जी बोली भाषा आहे, या आपले जे संस्कार आहेत महाराष्ट्राचे, ते इतके प्रगल्भ आहेत, ते इतके काय म्हणूया, इतके वास्ट आहेत. आत्ताच्या मुलांच्या भाषेत जर सांगायला गेलं तर इतकं प्रगल्भता त्याच्यामध्ये आहे, त्या शाहिरीमध्ये आहे, त्या बोली भाषेत आहे, त्या काय म्हणूया संतांच्या अभंगात आहे, संतांच्या भारुडात आहे, शूरवीरांच्या पोवाड्यात आहे, कुठेतरी गोंधळाच्या संबळात आहे. तर ही जी भाषा, ही जे लालित्य आहे, जे काय असं नानाविध प्रकारानं नटलेला महाराष्ट्र आहे, त्याच्यातनं माझा महाराष्ट्र हा फारच प्रगल्भ आहे असं मी म्हणतो. सगळ्या राष्ट्रांमध्ये, म्हणजे सगळ्या या भारताच्या या राज्यांमधले आपण महाराष्ट्र एकच असा राष्ट्र आहे आपला, जो महाराष्ट्र लागतो. एकच असं राज्य आहे ज्यात महा लागतं, कारण त्याच्यात अनेक संतांनी जन्म घेतला, अनेक शाहिरांना जन्म घेतला, समाज सुधारकांनी जन्म घेतला, स्वातंत्र्य सैनिकांनी जन्म घेतला. तर तो महाराष्ट्र माझा आहे, आणि त्या महाराष्ट्राला मी त्या डोळ्याने बघतो. या सगळ्या प्रवासामध्ये अमर शेखांचा महाराष्ट्र कसा वाटतो? म्हणजे त्यांच्या म्हणजे सुरुवात अमर शेखांच्या म्हणजे हे नाव घेतल्याशिवाय तर शाहिरी आणि लोककला पूर्णच होऊ शकत. बिलकुल. अमर शेख एक वेगळा विचार होता. अमर शेखांना असं बघतो की त्यांनी फक्त उंच सुरात गायलेलं आहे, पण अमर शेखांनी अनेक गीतं लिहिली, अमर शेखांनी अनेक चाली दिल्या या महाराष्ट्राला, अमर शेखांनी अनेक हिंदी कवनं दिली, अनेक पोवाडे दिले. अमर शेखांना तेवढं अजून ओळखू शकले नाहीत. अमर शेख म्हणजे आपल्या डोळ्यापुढे काय येतं, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वतिया कायली. म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊने लिहावं आणि अमर शेखांनी ते सादर करावं, एवढंच काय ते महाराष्ट्राला माहित आहे. पण अमर अण्णा नावाचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये अमर शेखांची आणि अण्णांची फार सुरेख अशी सांगड घातलेली आहे. म्हणजे अण्णा काय आणि अमर शेख काय
म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी काळापासून 1942च्या लढ्यामधले सगळी नररत्न होती. म्हणजे काय पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र जागृत केला आपल्या आवाजाने, तो त्याच्यातनं कळतो. अण्णाभाऊंचं जे महाराष्ट्र गीत आहे म्हणजे प्रचंड मोठी चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. आणि म्हणजे आंबेडकरांनी असं म्हटलं की त्यांची चळवळ ही शाहिरीतून जेवढी रुजली तेवढी त्यांच्या भाषणातून रुजली नाही. बिलकुल असं त्यांनी कबूलही केलं होतं की खूप मोठा वाटा आहे. तर अण्णाभाऊंचा महाराष्ट्र तुम्हाला कसा दिसतो गाण्यात? अण्णाभाऊंनी त्यातलं एखादं मला असं गीत आहे की जे तुम्हाला खूप कॅची वाटतं? मी तुम्हाला सांगतो ना, अण्णांना महाराष्ट्र कसा दिसला की ही जी ताटातूट झाली महाराष्ट्राची, मुंबईसह महाराष्ट्र एक झालाच पाहिजे. कारवार, गोव्या, निपाणी, डांग, उमरगाव ही सगळी राज्य वेगळी होती. म्हणजे त्या माणसाचा केवढा अभ्यास असेल, एका 1.5 दिवसाच्या शाळेत जाणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा काय अभ्यास असेल. तर हा सगळा व्यापक महाराष्ट्राचा अभ्यास करणारा माझा अण्णाभाऊ होता. फक्त सीमित कुठेतरी कादंबरी लिहिणारा नव्हता, तर सीमित न राहणारा असा अगाध विचार करणारा माझा अण्णाभाऊ होता. आणि त्या अण्णाभाऊने त्यांच्या माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची वती या काहिली. म्हणजे माझं गाव सोडून मी इथं आलोच आहे, पण माझी अन्य अशी गावं आहेत, अशी लोक आहेत जी माझ्यापासून दूर आहेत, त्यांना एकत्र करा, त्यांना महाराष्ट्रात आणा आणि आमचं एक कुटुंब करा. इतका व्यापक विचार करणारा अण्णा, मला अण्णा त्या गाण्यात दिसतात. मला अण्णा आंबेडकरांच्या जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. एकच गीत अण्णांचं गाजलंय, पण त्या गीतामध्ये घालून घाव हा घाव केवढा महत्वाचा आहे. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मग अन्यायाच्या या रथावरती अरूढ होऊन चलबा पुढती, काय नव महाराष्ट्र निरुमन जगती करी प्रकट निजनाम. काय लिहिलंय अण्णांनी, नव महाराष्ट्र निर्मुनी जगती. मग जगी आपण नवीन महाराष्ट्र निर्माण करूया, इतकी व्यापक दृष्टी ठेवणारा हा माझा अण्णा लोकांपेक्षा और होता. त्याची लेखणी, त्याचं साहित्य, त्यांचं नाट्य. आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करतोय. महाराष्ट्र दिन साजरा करतो म्हणजे काय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ध्वज फडकवतात, सलामी देतात आणि आपण स्वतंत्र झालो म्हणजे महाराष्ट्र वेगळा झाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आणि तो आपण आनंद साजरा करत असतो. पण महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यावेळच्या परिस्थितीमध्ये ज्या अडचणी होत्या, जे काही म्हणजे लढाई होती, त्या लढाईचा सगळा सारांश जो आहे तो अण्णाभाऊ साठे यांच्या गीतात आहे. बिलकुल बिलकुल. मला ते 2-3 कडवी असे अगदी तेव्हाचं वातावरण म्हणजे आता आपण ठीक आहे, मुख्यमंत्री जातात करतात, 105 हुतात्मे झाली, पण मला आठवतं की गोळ्यांच्या समोर मराठी माणूस उभा राहत होता आणि छातीवर गोळ्या खाऊन मला महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र पाहिजे असं म्हणायचं. बस ते गीतातून कसं दिसतं गीत मला हवं. मी तुम्हाला सांगतो, संयुक्त महाराष्ट्राचं हे गीत माझ्या वाचनात आलंय की माझी मैना गावाकडे राहिली 1958 लिहिलेली आणि 60ला आपल्याला महाराष्ट्र. म्हणजे 2 वर्ष हे चालू होता लढा, सतत चालू होतं. म्हणजे 2 महिने लोक म्हणतात, पण मला असं वाटतं की त्याच्या आधीपासून हा सगळा लढा सुरू होता. जेव्हा या शाहिरांनी म्हणजे अमर शेखांनी असतील, दत्ता गवाणकर असतील, ही शाहीर मंडळी चेतवत होतीच की लोकाला. म्हणजे कामगार लढा कशातनं उभा राहिला, शाहिरांच्या गाण्यातनं उभा राहिला भाऊ. जास्त करून त्यांना कामगार लढ्याला जास्त धारदार अशी काय म्हणतो लेखणी मिळाली कामगारांच्या. तर ही लेखणी पण त्यांनी त्याच्यात उतरवली, कामगारांबद्दल सांगितलं. ते असं होतं, माझी मैना माझी मैना हो, माझी मैना हो, माझी मैना. माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली अन माझ्या जीवाची भती अकायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भती अकायली. ते वर्णन करतात. वती बांधा रंग भाळा कोर चंद्राची,
उदात्त गुणाची मोठ्या मनाची न सीता ती माझी रामाची अन हसून बोलायची मंद चालायची न सुगंधी कितकी सतीच कांती घडी पुतळी सोन्याची अन नवनवतीची काडी धावण्याची अन रेखी भुव या कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची अन तशी ती माझी गरिबाची महिना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण हिच्या गुणाची छक्कड म्या गायली माझ्या जीवाची भती या कायली. अण्णा मुंबईत आल्यानंतर मुंबईत काय परिस्थिती होते, या मुंबईत गर्दी बेकाराची त्यात भरती झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाराची मरणाराची शेंडीची दाढीची हरसांच्या गाडीची नायलॉनच्या तलम साडीची पुस्तकाच्या जोडीची माडीवर माडी हिरव्या माडीची अन पैदासीत भलतीच आहेत खाऊ चोराची शिरजोराची भांडवलदाराची अन पोटासाठी मी पाठ धरली मुंबईची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची अन पाण्यानं भरलं दोन्ही माझं खिसवान मला एका छत्रीची. त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची बेळगाव कारवार गोव्यासह एक भाषिक राज्याची चकाकली संगीना न्यायाची फौज उठली बिन्नीवरची शेतकऱ्याची कामगाराची मध्यमवर्गीयाची. उठला मराठी देश वैरणी करण्या नामशेष आला मैदानी त्वेष. गोळी डमडमची छातीवर सायली गोळी डमडमची छातीवर सायली अन माझ्या जीवाची भती कायली. अण्णा पुढे असं म्हणतात, म्हणे अण्णा म्हणे अण्णा भाऊ म्हणे अण्णा भाऊ साठे घरा बुडाली रयतीची मितूपणाची जुलमीची जबरीची तस्कराची निकुमळीला कत्तल झाली इंद्रजिताची. 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली आज कलियुगा माझी मोरारजी देसायाची सखा पाटलाची. आणि अखेर ही मुंबई झाली महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग तिथं बांधून छंग आला मैदानी रंग धार रक्ताची मर्दान व्हायली धार रक्ताची मर्दान व्हायली माझ्या जीवाची भती कायली. म्हणजे हे गाणं जे आहे हे गाणं जर आपण पाहिलं म्हणजे आत्ताच्या पिढीला या गाण्यातील शब्दांचे अर्थ जर पाहायचे असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील तो संघर्ष आहे तो पाहावा लागेल. माझी मैना म्हणजे हे प्रेम एवढं नाजूक नातं आणि त्याच्यावरून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे गुंफणं हे खूप अवघड होतं खूप अवघड. आणि हे यासाठी झालं कामगार जो होता तो मुंबईतला कामगार किंवा मुंबईत जो मराठी भाषिक होता तो अशिक्षित किंवा भांडवलदारी सत्तेच्या विरोधात लढणारा भांडवलदारी कशी त्यांचं पिळवणूक करतात हे सगळं मांडायचं अण्णाभाऊंनी काम केलं. नंदेश पण एक महत्त्वाचं आहे की आत्ताच्या पिढीला या तुम्ही जो गाणी कार्यक्रम करतात हे करतात ती या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जाणीव आहे आत्ताच्या पिढीला. कोणी तुमचा ऑटोग्राफ घ्यायला येतं कोणी तुम्हाला म्हणतं खूप छान गायलं पण ते छान गायलं पण त्या शब्दांचे अर्थ त्यांना कळलेत का असं जाणवतं कधी तुम्हाला? तुम्ही इतका सुंदर प्रश्न मला आत्तापर्यंत असा प्रश्न कोणीच विचारला नाही आणि मला खूप खंत वाटते. बघा सेलिब्रिटी मी टी व्हीवर बघतो म्हणून सेलिब्रिटी फोटो काढायला येणं हे वेगळं आणि माझे विचार किंवा माझं गाणं त्यांच्या हृदयापर्यंत पोचलं आणि मग आम्हाला तुमचं गाणं खूप आवडतं म्हणून फोटो काढणं मला तो माणूस जास्त आवडतो. तसंच याचं प्रश्नाचं उत्तर तसंच आहे साहेब की गाणं किती भावतंय किती त्याला कळतंय त्याच्यावर अवलंबून जास्त आहे आणि आम्ही हा जास्तीत जास्त प्रयत्न करतो की या गाण्याची फोड करून सांगावी. ते गाणं म्हणून न गाता नुसते पैसे घेऊन घरी नाही यायचं आहे विलास भाऊ. तर त्या गाण्याची मागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याला अजून किती 100 वर्ष पुढे आयुष्य मिळेल यासाठी आमची धडपड असते. पण आज तुम्ही जो प्रश्न विचारला की मुलं त्या गोष्टीचा तेवढा अभ्यास करत नाहीत, त्या गोष्टीबद्दल कधी विचारणा करत नाहीत किंवा त्या गोष्टीचा सखोलपणे अभ्यास किती मंडळी करतायत करतही असतील काही, पण अजूनही खूप मंडळी त्याबद्दल अभ्यास करताना मला दिसत नाही. आणि होते काय हे अभ्यास न केल्यामुळे आमचा अण्णा आमचा अमर शेख हा कुठेतरी मागे पडल्यासारखा वाटतोय. म्हणजे नुसतं अण्णा अमर शेख हे नाव नाही तर त्यांचे विचार त्यांची गाणी त्यांचे पवाडे त्यांचे अनेक फटके सगळं मागे पडत आहे.
तर कुठेतरी हे सगळ्या मंडळींनी विचार करण्याची गोष्ट आहे. मला आणखी एक प्रश्न पडतो, म्हणजे आता हे तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं, जेव्हा मी पाश्चात्य संगीत ऐकतो किंवा तिथली गाणी किंवा ऐकतो, मला जेवढं काय कळतं, इंग्लिश वगैरे कळतं, किंवा त्याच्यामध्ये प्रेम भावना जी आहे, म्हणजे मनुष्य एका स्त्रीचं एखाद्या पुरुषावर असलेलं प्रेम, तरुणाचं तरुणीवर असलेलं प्रेम, यांच्यातली जी गाणी आहेत ती खूप कॅची होतात आणि ती खूप आवडतात. नवी पिढी तिला गात असते. पण महाराष्ट्रातले अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील, किंवा इतर नारायण सुर्वे असतील, विठ्ठल उमप असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ते सामान्य माणसाचं दुःख जे आहे, म्हणजे पोटाची आग, पोटाच्या आगीचं दुःख जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. हे कधी जाणवतं तुम्हाला की प्रेम, ठीक आहे प्रेम तर होत असतं, हां, पण ही 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 माणसाची खरी ताकद आहे, म्हणजे संघर्ष, आणि हे जपून जतन करून ठेवलं पाहिजे, नव्या पिढीला सांगितलं पाहिजे. आम्ही तर आमच्या कार्यक्रमात मी तेच करतो साहेब. तुम्ही जर म्हणाल तर आम्ही नाचाची गाणी घेतो, थोडं एंटरटेनमेंट, मनोरंजन असावं, पण मनोरंजनासोबत प्रबोधन असावं. तर जास्त माझा हाच हे असतो की 75% आपण प्रबोधन करायला पाहिजे आणि 25% लोकांचं मनोरंजन. हा बाज बदलला पाहिजे असं वाटतं. बाज हे बघा, म्हणजे कसं आहे की नवीन पिढी ती त्याच्या पद्धतीने जगणार, तो त्याचा दोष नाही. बिलकुल. जसं तुम्ही डेव्हलप होत जाता तसं ग्लोबलायझेशन, तसं ग्लोबलायझेशन या गाण्यांना कसं करता येईल असं कधी विचार केला तुम्ही? हे बघा, आम्ही बरीचशी गाणी असं वेस्टर्न म्युझिक्समध्ये घेतो. आता एखादं भारूड असेल किंवा एखादा गोंधळ असेल तर आम्ही त्याला वेस्टर्न मुलायमा देतो, पण त्याचा आत्मा हरू देत नाही. तर ते ठीक आहे. आता लोकांची आता ऐकण्याची हिअरिंग बदललेली आहे, बरोबर आहे, मुलांची आता सगळी कल्चर बदललेलं आहे, पण त्यांचं न बदलता, त्यांना न त्रास देता त्यांच्यापर्यंत आपली गाणी कशी पोहोचवता येतील याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. कोक स्टुडिओच्या माध्यमातून केला जर आपण पाहिलं तर तिथे गोंधळ मी गायलोय, धनगर गायलोय, पण वेस्टर्न बीट्स आहेत. थोडासा मुलायमा दुनियेला दाखवण्यासाठी आमचा महाराष्ट्र काय आहे तो पहिल्या सीझनमध्ये, तर तेही आम्ही केलंय. आम्ही आजही आमच्या कार्यक्रमामध्ये थोडंसं आम्ही कुठेतरी त्याला वेस्टर्नाइज करण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही तर आम्ही परदेशात पण जेव्हा जातो तेव्हा तिथे अस्सल लागतं, उलट तिकडे त्यांना अस्सल लागतं आणि आपल्याला थोडंसं. बिलकुल उलट मी तिथे आता जेवढे फिरलोय परदेशात, लंडन असेल, कतार असेल, अमेरिका असेल, कुठेही असेल, अस्सल त्याला त्यांनी जास्त हे दिलंय. म्हणजे पहिल्या गणापासनं, म्हणजे आपली पारंपरिक जी पद्धत आहे गण्याची, त्या गणापासनं आम्हाला कडकडून टाळ्या मिळालेल्या आहेत. आता आधी गणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा सोना सोना, हे पठ्ठेबापूरावनं केलेला तो गण. तेव्हा मी आता अमेरिकेत मागच्या वर्षी आलो, कडाडून टाळ्या, आणि लोकांनी किती लोकांचं असं की त्यांनी ऐकलं नव्हतं. तर तेही आम्हाला कधी कधी खूप पारंपरिक पद्धतीनं द्यावं लागतं, आणि मला असं वाटतं की तीच पद्धत आपण ठेवली पाहिजे, तरच नवीन पिढीला जुनं काय तिकडे. नदीजी, आता ठीक आहे, म्हणजे मला तुमच्यापुढे मी एक अडचणीचं विचारतो. महाराष्ट्र गीत तुम्हाला कुणाचं आवडतं सगळ्यात जास्त? आता एवढी सगळी नावं आहेत, मलाही नावं माहीत नाही आहेत, आणि त्यातलं एक सुंदर सादरीकरण म्हणजे अण्णाभाऊंचं आणि अमर शेखांचं तर ठीक आहे, त्यांच्यापुढे आपण, पण त्यानंतरची अशी काही महाराष्ट्र गीत मागच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही? बिलकुल, महाराष्ट्र आपण असं म्हणूया की म्हणजे त्याच्यामध्ये शिवाजी आहे, शिवाजी महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर, आणि सगळी संत कबीर वगैरे सगळं. आता मला तेवढं काय ज्ञान नाही आहे तुमच्या एवढं, पण असं एक गीत तुम्हाला आवडलंय? मला बघा, महाराष्ट्र गीत तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. त्याच्या जोडीने अण्णा म्हणजे आमचे शाहीर साबळे, त्यांना अण्णा म्हणत, त्यांचं एक गीत फार सुरेख आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान, तूच ठेविले स्वातंत्र्याचे भगवत उंच निशान, उंच निशान, उंच निशान, तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण. तुझ्या कृपेने, मला आता शब्द पटकन आठवत नाहीत, एक सुंदर, जागृत हिंदुस्तान, महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान,
असं पण खूप छान गाणं तुम्ही मला हिंदी सुद्धा खूप छान गाता, म्हणजे हिंदीवर कमांड आहे असं मी ऐकलं, मला काय माहित नाही. नहीं 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 फार। काय मग हिंदी शायरी विरी याकडे तुम्ही वळता? शायरी लिखते भाई थोड़ा बहुत। तो शायरी हो जाए, महाराष्ट्र दिन है, आनंदाचा दिवस आहे. बिल्कुल बिल्कुल की वक्त के साथ जमाना बदल जाता है, मी लिहिलं नाहीये पण बाबा आमचा हे म्हणायचाच, म्हणून आता पटकन मला ते आठवलं की वक्त के साथ जमाना बदल जाता है, जिसे आता है संभलना वो संभल जाता है। वक्त के साथ जमाना बदल जाता है, जिसे आता है संभलना वो संभल जाता है, माना के रस्सी का बल नहीं जाता है, जो ज्यादा उछलता है वो फिसल जाता है, और ऐसा गिरता है कि नक्शा ही बदल जाता है। म्हणजे हे सगळे शब्द आहेत, कवी शायर हे तुम्हाला घडवत असतात. जर तुम्ही त्या शब्दांमध्ये घुसलात तर ते तुम्हाला घडवत असतात आणि तुम्हाला विचार करायला लावतात. तसे हे सगळ्या शायरी आहेत. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कधी याचा फायदा झाला तुमचं विल पॉवर वाढण्यासाठी? मला खूप काय घरामध्ये बाबा गायचे म्हणून तुम्ही पण गात होतात, मग असं काही घरात प्रभाव होता ना विलासजी? घरात मी नेहमी म्हणतो की आम्हाला बाळकडूच तेच मिळालं. म्हणजे मी जेव्हा जन्माला आलो असेल तेव्हा शब्दांचे अर्थ कळ, माझा प्रश्न नाही कळला तुम्हाला. हरी बाळकडून मिळालं, वातावरण सगळं आहे, पण त्या शब्दांची ताकद तुम्हाला कळते का? ही आणि ताकद कधी कळते? बिलकुल बिलकुल, मी त्याच प्रश्नावर येणार होतो की मी आता जन्माला आलो तर माझ्या घरात तुणतुण, टाळ, दिमडी, ढोलकी याचेच नाद मी ऐकलेत. मी त्याच प्रश्नावर येतोय आपल्या. तर हे सगळं ऐकल्यानंतर बाबाच्या मांडीवर बसून गोंधळ काय, बाबासाहेबांची चळवळ काय, छत्रपतींचा पोवाडा काय, तर हे सगळं जेव्हा बाबा रिहर्सलमध्ये सांगत असे आणि जेव्हा मी 7-8 वर्षाचा बाबाबरोबर जात असे रंगमंचावर सादरीकरण ऐकायला किंवा गायला बाबाबरोबर, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे माझ्या मनावर त्या पगडा तो येत होता, लोककलेचा, लोकसंगीताचा. तर भारुड म्हणजे काय, मग भारुडामधलं निरूपण बाबा करायचा, ते सोंगी भारुड करायचा. पण त्या सोंगी भारुडामधलं काही गंमत आहे की फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा काय तू. आता त्या शब्दांवरचं मी तुम्हाला सांगतो. तर बाबा गेल्यानंतर कुठे मला त्याची मी जोड लावली की ही फुगडी कसली आहे, तर ही संसाराची फुगडी आहे. या संसाराच्या आणि आध्यात्मिक फुगडी घेऊन ही करायला पाहिजे आपण. हा माझा विचार असेल. ते तुम्ही म्हणता ना शब्दांची फोड का, तर ही आहे शब्दांची मांडणी कशी आहे. तर फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आणि म्हातारपणी नवरा केला तोही पुरं खेळू. मग म्हातारपणी करून काय उपयोग? करायचंय तर माणसानं आत्ताच करावं. चांगुल पण आत्ता केलं तर त्याचं फळ म्हातारपणी जाऊन मिळतंय. तर अशा सगळ्या गोष्टी मी याचा बोध लावला की बाबाचं आता येड्या वाणी तू करतोस काय रे, जरा जागा होऊन तू पाहिर. वाटुळ होता या वाईटा पोटी, निर्मळ भावाला फळ गोमटी. त्याच्यानंतर मला आठवतंय पटकन, आता मी मला सांगतो. सांग वहील का ही नवलाई, आता बघा तिथं लोक गेले होते गंगेत. सांग वहील का ही नवलाई, पाप धुईल का ही गंगामाई. आता हे शब्द आमच्यावर परिणाम करून जात आहेत की सांग वहील का ही नवलाई, पाप धुईल का ती गंगामाई. म्हण कबीर खोट नाही र, जरा जागा होऊन तू पाहिर. पत्थर पूजे गर हरी मिल जाय, कबीर म्हणतात पत्थर पूजे गर हरी मिल जाय, तब तो मैं पूजू पहाड़. पत्थर पूजे जर हरी मिल जाए तब तो मैं पूजू पहाड़, उससे तो वो चक्की भली जो पीस खाए संसार. कबीराने बोलले. ही ताकद तुम्हाला कळायला लागली शब्दाची. ताकद शब्दांची मला नंतर जरा जसं वय वाढत गेलं, कानावर शब्द होते, मी गात होतो, पण अर्थ कळायला थोडा वेळ लागला. पण बाबा जे काही सांगायचा तो कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तसं. म्हणजे हे कबीराचं तुम्ही मला ऐकवलं. आता गंगे म्हणजे कुंभमेळा वगैरे झाला आणि मोठ्या प्रमाणावर झाला, सरकारने त्याकडे लक्ष दिलं. मी कोरोनावर बोलतो. कलाकारांची काय अवस्था आहे मला सांगा. कलाकारांची म्हणजे तुम्ही फेसबुकवर लिहिलं होतं की असे काहीतरी संकट येणार आहे. बिलकुल. आणि सजगग्रस्त पोवाडा लिहिला होता आणि तुम्ही सरकार दरबारी प्रयत्नही केले होते, पण त्या प्रयत्नांना तुम्हाला काही प्रतिसादच मिळाला नाही. बिलकुल. काय नेमकं झालं होतं? 20 मार्च, मला वाटतं 23 मार्चला लॉकडाऊन झालं 2020ला. तर मी 22 मार्चला एक पोवाडा लिहिला होता त्या कोरोनावर. त्याच्या आधी सगळं वातावरण सुरू होतं. तर आला बिकट काळ आला, जगावरी घाला जन हळहळला, देश बघा भयभीत झाला, जगी कोरोनाने केला हल्ला. तर हे संकट आलंय, आपण सगळ्यांनी सावध राहूया
आपण सगळ्यांनी एक राहूया. हा मुख्यमंत्र्यांचा सल्ला आहे, आरोग्यमंत्र्यांचा सल्ला आहे. सगळ्यांनी त्यांचा सल्ला पाळा. असं करून मी ते फेसबुकवर माझ्या तेव्हा टाकलेलं आहे, ते लोक जाऊन पाहू शकतात फेसबुकवर. आणि त्याच्यानंतरच मला वाटतं 24 की काही मला वाटतं 3 एप्रिल की काही त्याच्या दरम्यान, त्याच्याच आधी मी शासनाला विनंती देखील केली, कलाकारांच्या वतीनं मी विनंती केली की कलाकारांची अवस्था वाईट येणार आहे पुढे, तुम्ही सगळ्या कलाकारांना हात द्या. कारण कलाकारांना राजाश्रय मिळणं खूप गरजेचं आहे. बरोबर. ज्या कलाकारांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून महाराष्ट्रासाठी काम केलं, तेव्हापासनं कितीतरी चळवळी झाल्या, कितीतरी आंदोलनं झाली साहेब. तर त्या कलाकारांचा आता त्या कलाकारांवर बिकट वेळ आली आहे. तर राज्य शासनासाठी कलाकारांनी त्यांचे कार्यक्रम असतील, अॅन्युअल डे असतील, हे असतील, महाराष्ट्र दिन असेल, सगळ्याला कलाकार पाहिजे. तुम्हाला सगळ्या कलाकार लागतो. अरे जरा कमी पैसे पेमेंट सांभाळून घ्या असं शासनानं आम्हाला सांगावं आणि आमदार खासदार लोकांनी सांगावं आम्हाला, जरा नंदेश जरा अरे काय तुम्ही आमचेच आहात हो, असं करून आम्हाला कमी पैसे दाबावे. आणि जेव्हा कलाकाराची आता बिकट अवस्था येते, मी असं म्हणणार नाही, कितीतरी आमदार खासदार नगरसेवक सभापती यांनी कलाकारांना भरभरून दिलं साहेब. मी अगदी असं म्हणणार नाही. मी स्वतः कितीतरी लोकांना फोन केला. पण आता त्यांची वेळ बिकट आली तर मला वाटतं आता आमदार खासदार लोकांनी आता ते शासनापर्यंत पोहोचवावं, सगळ्यांनी पोहोचवावं. आणि सरकारने जी दखल घ्यायला पाहिजे ती नाही घेतली. कारण काय झालंय, आता सरकारने रिक्षावाल्यांसाठी काहीतरी केलेलं आहे किंवा फेरीवाले आहेत त्यांना देत आहेत, आदिवासी, चांगली गोष्ट आहे, द्यायलाच पाहिजे. पण कुठेतरी कलाकारांचा, मी हात जोडून विनंती करतो, कुठेतरी कलाकारांचा देखील विचार करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. काय अडचणी आहेत मला, आता तुम्ही एवढं सगळं म्हणताय, काय अडचणी कलाकारांना, काय अडचणी आहेत, कलाकारांचं जीवन कसं चाललंय, कोरोनामध्ये कलाकार आता कसा जगतोय, मला हवंय. कलाकाराचं म्हणजे कार्यक्रम बंद आहेत, त्याची लेखणी बंद आहे, त्याचा आवाज बंद आहे, त्याची बोटं चालत नाही आहेत. काय करणार आहे कलाकार? मी एक खूप विलासभाऊ खूप छान एक गोष्ट शासनाला सुचवली आहे, जी सगळ्या वर्तमानपत्रात छापून येते. मी असं सुचवलंय, बघा कलाकार माणूस आहे की नाही, मी शांत बसणारा नाहीये. मला गायचं आहे, मला वाजवायचं आहे, मला जनतेपुढे यायचं आहे, तर त्याला कसा तुम्ही आणाल आणि कलाकाराला तुम्ही पैशारूपी त्याला मदत कशी कराल सांगतो. कलाकाराला शासनाने ॲड्समध्ये सहभागी करून घ्यावं, टेलिव्हिजन चॅनल्समध्ये सहभागी करून घ्यावं, स्ट्रीट प्ले असतात, आपण पथनाट्य करतो, गाणी आहेत, कितीतरी लोककलावंत आहेत, वाघ्या मुरळी गोंधळ करणारे आहेत, ते कोरोनावर गीतं लिहितील, वॅक्सिन घ्या म्हणून सांगतील, मास्क लावा म्हणून सांगतील, तुम्ही डिस्टन्स पाळा म्हणून सांगतील, लोकांनी गर्दी करू नका म्हणून सांगतील. अहो किती जनप्रबोधन करण्याची गोष्ट आहे. या कलाकारांकडनं शासनानं करून घ्यावं ना विलासभाऊ, आणि करून घ्यावं आणि त्याचा मोबदला त्यांना द्यावा. म्हणजे काय होईल की कलाकाराला त्याचं गाणं सादर केल्याचा आनंद होईल, प्रबोधन केल्याचा आनंद होईल आणि शासनाला त्या कलाकाराची मदत लाभेल या प्रबोधन करण्यासाठी. आज मला सांगा तुम्ही किती प्रबोधन होतंय हो टेलिव्हिजनवर? काहीच प्रबोधन होत नाही. सेलिब्रिटी येतात आणि सांगतायत, अहो तेच तुम्ही कलाकाराला द्या पैसे. कलाकाराच्या गाण्यात इतकी ताकद आहे विलासभाऊ, तो 1,000 2,000 एक माझा कलाकार 2,000 कलाकार रसिक व्यापू शकतो, मत परिवर्तन करू शकतो. एवढी आमच्यात ताकद आहे, लिखाणाची ताकद आहे. कितीतरी शाहीर मंडळी साहित्यिक आहेत, त्यांना कामं द्या ना साहेब, त्यांना पैसे द्या, त्या कामाच्या मोबदला द्या. त्यांच्या ढोलकीवाल्याला काम मिळेल, तुंतुण्यावाल्याला काम मिळेल, झील देणाऱ्याला काम मिळेल. बरोबर की नाही? तर याच्यातनं तुम्ही व्यवस्था उभी करू शकता. आणि हे जे संकट आहे बघा, मी तुम्हाला सांगतो विलासभाऊ, चिटकी सरजी हे संकट निघून जाईल. माझ्या कलाकारांना रस्त्यावर उतरवा, सोशल डिस्टन्सिंग पाळून ते ढोलकी तुंतून वाजवतील आणि गल्ली बोळात उभा राहून, चौकात उभे राहून लोकांनी घरात बसून ते ऐकावं की माझा कलाकार काय सांगतोय. तुम्हाला नक्कीच मी सांगतो, आमच्या शाहिरीत एवढी ताकद आहे, आमच्या कलेत एवढी ताकद आहे की माणूस घरात बाहेर नाही निघणार. खूप मी स्वतः येऊन तिथे गायला तयार आहे विलासभाऊ. बिलकुल, खूप चांगलं सजेशन आहे. आणि आपण भारूड बघण्यासाठी, लोककला पाहण्यासाठी, लोक संगीत पाहण्यासाठी पैसे देऊन जातो. आणि हे जर नाक्यावर केलं आणि कलाकारांचा सहभाग जर कोरोना मुक्तीसाठी करून घेतला, तर याच्यापेक्षा वेगळे चांगलं सजेशन कुठलं असू शकत नाही. खूप चांगले थॉट्स तुमचे आहेत. बिलकुल. पण नंदेश, सरकार दरबारी तुम्ही जेव्हा प्रयत्न केले तर काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? तुम्ही काय पत्र लिहिलं, फोन केले, मेसेज केले, काय केलं? तुम्ही मला सांगताय की हे खूप पूर्वी तुम्ही म्हटलं होतं की कोरोना येतोय, जरा सांभाळा. बिलकुल.
त्याच्यानंतर सरकार दरबारी प्रोसेस काय? नाही, सरकार दरबारातनं किंवा कुठूनच मला काही फोन नाही आले किंवा जेवढ्या आम्ही काही कार्यक्रम केले असतील, जे तुटपुंजे कार्यक्रम केले ते कार्यक्रम मिळाले, सरकार दरबारी मिळाले मला, ते बरं झालं की माझ्या कलाकारांना पण 1-2 रुपये त्यातनं मिळाले, माझ्या कलाकारांना मी देऊ शकलो. ही तर चांगलीच गोष्ट आली. पण मी अमित देशमुख साहेबांनाही फोन केला होता, त्यांना मेसेजही मी केला, पण मला तिथनं काही रिप्लाय तसा नाही आला. मी सांस्कृतिक खात्यामध्ये, जिथे आता अमित देशमुख साहेब आपले हे आहेत, मी सांस्कृतिक खात्यामध्ये दर 20 दिवसाने 25 दिवसाने साहेब फोन करायचो. आपण त्या चौरे साहेबांना विचारू शकता. मी शासनामध्ये अनेक फोन केले. मी सुभाष देसाई साहेबांना भेटलो, मी अनिल देसाई साहेबांना सांगितलं, मी अनेक लोकांना सांगितलं की आमची अशी आबाळ होतीये, प्लीज आपण आमच्याकडे लक्ष द्या. पण मला वाटतं मध्यंतरी शरद पवार साहेबांनी कुठेतरी लावणी कलावंतांसाठी 5-5 हजार रुपये कुठेतरी देऊ केले. अनेक संत्री करतायत, पण शासन दरबारी म्हणून अशी मदत नाही अजून मिळाली, म्हणजे राजाश्रय नाही मिळालेला. खरं म्हणजे महाराष्ट्राची गाथा, इतिहास हा सरकारला कलेतून हवा असतो, पण जे कला सादर करतायत त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं. हे चुकीचं आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करणार आहे अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधून. पण नंदेश, मला आणखी 2-3 गाणी महाराष्ट्र दिनाची तुमच्याकडून हवी आहेत. मी तुम्हाला सांगणार नाही की कुठलं गाणं तुम्हाला आवडणारी, वेगवेगळ्या याची. आणि आणि हे सगळं तुम्ही जे आहे ते तुम्ही स्वतः गाणं लिहिता? नाही, ही गाणी मी स्वतः नाही लिहिली आहेत. तुम्ही स्वतः एखादं लिहिलेलं? मी स्वतः लिहिलेलं ते तुम्हाला ऐकवतो. मी आत्ता बाबासाहेबांचं पण एक बाबासाहेबांची गझल लिहिली होती. आंबेडकर गीताशिवाय तर हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. बिलकुल. बाबासाहेबांवर मागच्या लॉकडाऊनला 14 एप्रिलला बाबासाहेबांची मी गझल लिहिली होती. त्याची संगीत आता त्याचं चाल लावणं सुरू झालंय माझं. मी अशी लिहिली गझल की श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे. श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, कोटी जना मनाच्या हृदयात भीम आहे. श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, कोटी जना मनाच्या हृदयात भीम आहे. नक्षत्र चंद्र तारे अस्मानी घाली फेऱ्या. बघा, अनेक नक्षत्र चंद्र आहेत. नक्षत्र चंद्र तारे आसमानी घाली फेऱ्या, या नभी, तुमचं नभ वेगळं असेल, नक्षत्र चंद्र तारे आसमानी घाली फेऱ्या, या नभी तळपला जो आफताब भीम आहे. आफताब याने सूर्य. या नभी तळपला जो आफताब भीम आहे. भारतीय संविधेचा सरताज तोच आहे. संविधानाचा भारतीय संविधेचा सरताज तोच आहे. दिन दुबळ्या शोषितांचा तो कारसाज आहे. कारसाज हा उर्दू शब्द आहे. कारसाज म्हणजे घडवणारा, आयुष्य घडवणारा तो भीम आहे. भारतीय संविधेचा तो सरताज आहे. दिन दुबळ्या शोषितांचा तो कारसाज आहे. शेवटचा अंतरा. उपकार किती वाणू किती गाऊ गुण भीमाचे. उपकार किती वाणू किती गाऊ गुण भीमाचे, तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे. तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे. बाबांचं एखादं गाणं तुम्हाला टचेबल वाटतंय? ठीक आहे, वडील आहेत, प्रत्येक क्षण त्यांच्या सोबत होतात, पण त्याच्यातूनही तुम्हाला वेगळे दिसलेले बाबा, या गाण्यातून तुम्हाला वेगळे दिसले ते, त्यांचं भारूड असेल किंवा पण तुम्हाला असं एक जाणवतं की नाही बाबांचं ते खूप छान होतं? बाबांचं वेगळं पण म्हणजे बाबांनी कुठल्या गोष्टीला स्पर्श केला नाही असं नाही. म्हणजे अगदी रागदारीतलं गाणं जरी असेल की जगे कोणालाही तिची सर नाही, होती गुणाची ती माझी रमाबाईवर लिहिणं, सावित्रीबाईवर लिहिणं, राजमाता जिजाऊंवर लिहिणं, अनेक असे वेगळे विविध कंगोरे बाबाचे. पण बाबाची एक गोष्ट आहे जी बाबाला आम्ही गाऊ नंतर द्यायचो नाही, पण ती त्याला खूप आवडायची. आता तुम्ही गाऊ द्यायचे नाही तुम्ही? आम्ही नाही गाऊ द्यायचो. का? त्याचं कारण सांगतो. कारण बाबा खूप भाऊक व्हायचा. ते गीत गायल्यानंतर तो त्याचा नसायचा, तो पेंद्या व्हायचा. म्हणजे तो इतका समरस एकरूप व्हायचा त्या गाण्यामध्ये. ते गीत होतं बोबडी गवळण, जे तुम्ही मला वाटतं अनुभवलं असेल, अनेक महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी अनुभवलंय.
कितना कितना हले कितना, हे तो कृष्णा हाक मारायचा. हले दायबा कितना आता गल्या मी येईना तुम त्या धंगतील बा, येईना तुम त्या थंगतील बा, येईना तुम त्या धंगतील बा, येईना तुम त्या धंगतील. हे ते गायचा तो गाणं वेश घेऊन त्याला बाहेर निघायला जवळजवळ अर्धा तास लागायचा. अरे बापरे. मी अतिशयोक्ती करत नाही. हे तुम्ही अनुभवलंय, म्हणजे तुम्ही अनुभवलंय. त्या ट्रान्समध्ये, ते गाण्याच्या त्या ट्रान्समध्ये जायचे. ते तो ट्रान्समध्ये, तो कुठलंही गाणं गाताना ट्रान्समध्ये जायचा. म्हणजे अगदी माझी मैना गावाकडे गायल्यानंतर पण तो त्यातनं कसा बाहेर यायचा मला माहित नाही बाबा माझा. कारण बाहेर येणं, तुम्ही जेव्हा एखाद्या भूमिकेत असताना विलास भाऊ, आज मी तुमच्याशी, तुम्ही मुलाखतकार आहात, तुम्ही तुमचं सगळं विसरून माझी मुलाखत घेताय, तुम्ही एका भूमिकेत आलात, तुम्हाला त्यातनं बाहेर पडायला 2 मिनिटं वेळ लागेल की मी काय करत होतो आणि आता मला काय करायचं आहे. तशी ती भूमिका, तशी ती अवस्था व्हायची बाबाची. तर असे हे मनस्वी कलावंत होते. तर बाबाचं मला किंवा त्यांना काय भावलेलं, मी सगळंच तो मनापासून करायचा भाऊ. त्याच्यापेक्षा मी असं सांगू शकत नाही हे बाळ त्याचं गोड होतं की ते त्याचं गोड. त्याला सगळीच त्यांची गाणी, त्याने स्वतः लिहिलेली, काय एक गझल त्यांनी खूप छान लिहिली की ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. म्हणजे भटांनी लिहिलं होतं की सुरेश भटांनी असं लिहिलं होतं की देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि हे बघण्याचे वय निघून गेले, असं भटाने लिहिलं होतं. पण त्याच्यावर वेगळं पॉझिटिव्हिटी काय लिहिता येईल, तर ही रात जागण्याचे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे वय अजून आहे, वयमान किती झाले वयात काय आहे, आनंद फुलविण्याचे हे वय अजून आहे. क्या बात आहे. म्हणजे अशी जुगलबंदी चालायची, म्हणजे त्या म्हणजे म्हणजे विचारांची, विचारांची, म्हणजे अनेक, म्हणजे बाबा असतील, शाहीर साबळे असतील, आणखी काही कलाकार असतील, हे सगळे त्याच्यामध्ये जुगलबंदी तुम्ही अनुभवली खूप, की त्यांच्यापेक्षा कार्यक्रम आपला असा झाला पाहिजे, अरे नंदेश कार्यक्रम असाच झाला पाहिजे, असं काही व्हायचं? अहो खूप कव्वालीमध्ये व्हायचं जास्त, लोककलेमध्ये नाही. त्या लोककलेमध्ये प्रत्येक जण आपापलं सादरीकरण करायचा. अमर शेखांबरोबर मी कधी बघितलं नाही, किंवा मी तर माझा जन्म खूपच नंतरचा, पण अण्णा म्हणजे शाहीर साबळेंबरोबर अनेक कार्यक्रम बाबांचे असायचे, ते अनेक कार्यक्रम मी बघितले. पण जुगलबंदी नाही, पण स्वतःचा एक वेगळा ठसा ही सगळी मंडळी उमटून जायची. पण कव्वालीमध्ये जास्त व्हायचं. आता कव्वालीमध्ये भोपाळला एक कव्वाली सुरू होती आणि त्या कव्वालकाराचं मी नाव नाही सांगत, क्षमास्व, पण भोपाळला सुरू होतं आणि ते थोडेसे घेणारे होते आणि बाबांना आमच्या काही व्यसन नाही, तर ते घेणारे होते. तर बाबांनी आता चिमटा काढायचा आहे ना, बाबांनी तर दुखती रख त्यांनी बाबाच्या दुखती रखवर हात ठेवला. आता बाबाच्या शेपटावर पाय दिल्यानंतर कोणी वाचेल या जगात मला नाही वाटत. तर शब्दाने बाबांनी त्यांना खूप चांगलं उत्तर दिलं. बाबा म्हणाले की BA MA पढ़ चुके मगर ये तेरी भूल है. बघा, अच्छा बघा, मग ते ऑन द स्पॉट सगळं. हा BA MA पढ़ चुके मगर ये तेरी भूल है, मर्ज पहचानने की कोई और एक स्कूल है, बदी करना ही बड़ा ऐब है इंसानों को, आदमी पीते हैं मिलती नहीं हैवानों को. अशी सगळी जुगल. अरे एक शॉर्ट 6 बाद में तिकडची पार्टी गार. अनेक. मी तुम्हाला थांबवतो थोडंसं, तो प्रश्न मला विचारायचा होता, तो शेवटी तुम्हाला विचारतो. लोक कलाकारांचे आता शाहीर आहेत, त्यांचे सगळे हाल होत आहेत. हे का होतात? म्हणजे एवढी चांगले तुम्ही संगीत लिहिणारे, संगीत देणारे, आवाज एवढा भारदस्त आवाज, या आवाजाला सरकार का घाबरत नाही? काय कारण आहेत? नाही घाबरत नाही असं काही नाही. काय आहे की आता व्यवस्था बदललेली आहे साहेब, आता सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत, ग्लोबलायझेशन झालेलं आहे. आता चळवळी तर थांबणार नाहीत ना विलास भाऊ. तुम्ही काही ग्रीव्हन्सेस घेऊन तुम्ही फोन करताय मंत्र्यांना, रिस्पॉन्स देत नाही, तुमच्यामध्ये एकत्रित भावना नाही. त्याच्यावर येणार होतो. अगदी तुमचा मला प्रश्न कळला होता विलास भाऊ, मी ते सगळं घेऊन येणार होतो. काय होतंय की ग्लोबलायझेशन झालेलं किंवा विचार चळवळ थांबलेली नाहीये, पण काय करतोय ना की चळवळीच्या मागची डोकी जी आहेत ना ती बदललेली आहेत, त्यांची क्षमता ती राहिलेली नाहीये. आता काय झालंय की श्रेयवादाची लढाई झालेली आहे. म्हणजे मी ना लावणीवाल्यांना घेऊन बाजूला निघणार, मी तमाशावाल्यांना घेऊन बाजूला निघणार, मी लोककलावंतांना घेऊन बाजूला निघणार, पण तुम्ही माझ्या
माझ्या याच्यात जर बघाल तुम्ही, माझ्या जर आत्ता जेवढे मी सगळं मांडलंय सगळीकडे, माझी भाषणं किंवा मी डिबेट्स देतोय, तर त्याच्यामध्ये मी लोककलावंतच नाही तर बॅकस्टेज चित्रपटातला लाईट करणारा, साऊंड उचलणारा, मंडप, डेकोरेटर, लोककलावंत, ऑर्केस्ट्रा, नाचणारा, गाणारा, अभिनय, सगळ्यांना मिळावं याच्यासाठी म्हणजे लढाई आहे. पण तुमची काय येणारे लोक आहेत ना सर, ही श्रेयवाद आपल्याला श्रेय मिळावं म्हणून सगळे लढतायत. सगळ्यांसाठी कोणी लढत नाही. एकत्र येण्यासाठी कोणी काहीच मला तर फोन आले नाहीत. पण मी आव्हान करतोय बघा सगळ्यांना, तुम्ही जर सगळे माझे वर्तमान पेपर काढाल विलास भाऊ आतापर्यंतचे, महिन्याचे, वर्षातले, तर आपल्याला कळेल. सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर वेगळी चूल मांडून काही होणार नाहीये. वेगळी चूल मांडून काही होणार नाही. एकाच चुलीवरचा भात सगळ्यांना खायचा आहे. खूप खूप धन्यवाद नंदेशजी, तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या आवाजाने, ज्या कलाकाराने महाराष्ट्राचा अभिमान जागवतो, अंगावरचे रोमांच उभे राहतात, तो आवाज लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या या संकटात अडचणीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र सरकारची ती जबाबदारी आहे. याच आवाजाच्या जोरावर तुम्ही अटकेपार झेंडा लावत असतात, महाराष्ट्राची गाथा तुम्ही पोचवत असतात, संगीताच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून, शायराच्या माध्यमातून. पण हा आवाज जर अडचणीत असेल तर त्याला बळ देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. मॅक्स महाराष्ट्र यासाठी प्रयत्न करेल. आणि तुमचे जे प्रश्न आहेत, ग्रीव्हन्सेस आहेत, ते अमित देशमुख सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. सरकार दरबारी पाठपुरावा करेल. वंचित, शोषित, कलाकार या सर्वांचा आवाज मॅक्स महाराष्ट्र आहे. मी इथेच थांबतो. मॅक्स महाराष्ट्र पाहत राहा. धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राचे खूप खूप धन्यवाद.